जर तुम्हाला मेन्सच्या एक्झाममध्ये डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, या क्वेश्चन्समध्ये जर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स पाहिजे असतील, जास्त मार्क्स पाहिजे असतील, तर एक ट्रिक यूज करा. ते म्हणजे की नंबर्स किंवा स्टॅट्स यूज करा. जे सांख्यिकी किंवा स्टॅट्स आहे, त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होतो तुमच्या उत्तरांमध्ये. तर तुम्ही त्यांना वापर करू शकता तुमच्या उत्तरांमध्ये. त्याला इंट्रोडक्शनसाठी खूप सारे यामध्ये ज्या प्रस्तावना करायच्या आहे, तर तिथे तुम्ही सांख्यिकी किंवा स्टॅट्सचा वापर करू शकता, किंवा तुमचे जे पॉईंट्स तुम्हाला मांडायचे आहे त्याला तुम्ही सपोर्ट करू शकता. तर पाहूया कशा प्रकारे. तेव्हा अर्थक्वेक किंवा भूकंप, तर यासाठी तुम्ही लिहू शकता की 58.6% ऑफ द कंट्रीज लँड इज अफेक्टेड, की 58.6% जो भारताचा जो लँड एरिया आहे हा अफेक्टेड आहे. कशामुळे? अर्थक्वेकमुळे. देन यानंतर सायक्लोन्स, तर 8% ऑफ द कंट्रीज एरिया इज व्हल्नरेबल टू सायक्लोन, की 8% जो एरिया आहे यामध्ये सायक्लोनची भीती आहे किंवा हा एरिया व्हल्नरेबल आहे सायक्लोनसाठी. त्यानंतर फ्लड्स, आउट ऑफ 329 MHA 40 MHA इज फ्लड प्रोन, म्हणजे जो 12% एरिया आहे देशाचा हा आहे फ्लड प्रोन, किंवा इथे फ्लड्स येऊ शकतात, पूर येऊ शकतात. त्यानंतर लँडस्लाइड्स, तर लँडस्लाइड्समध्ये आहे की 12% पेक्षा जास्त जागा जे टेरिटरी आहे ते लँडस्लाइड प्रोन आहे. ओके. आणि शेवटचा पॉईंट, तो पॉईंट आहे ड्रॉटबद्दल किंवा दुष्काळाबद्दल. तर 68%, 68%पेक्षा जास्त कल्टिवेबल लँड जे आहे हे ड्रॉटसाठी व्हल्नरेबल आहे. आता तुम्हाला कुठेही जर इंट्रोडक्शन आलं, कुठलाही क्वेश्चन आला या टॉपिकच्या संबंधित डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये GS3मध्ये, तर तुम्ही हे नंबर्स यूज करू शकता. जसं 58% आहे, 8% आहे, 12%, 12% आणि 68%. फक्त याला पाठ करायचं आहे. तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन्समध्ये यूज करू शकता. तुम्ही तुमच्या मेन बॉडीमध्ये जिथे क्वेश्चन्स लिहित आहे तिथेही तुम्ही याला यूज करू शकता. हे फक्त तुम्हाला GS3लाच कामात येणार नाही आहे, तर हे तुम्हाला GS1मध्ये जो जॉग्रफीचा पार्ट आहे तिथेही कामात येणार आहे. आणि यासोबत जो याचा पार्ट आहे इकॉनॉमीचा, तिथेही तुम्ही याला कोट करू शकता. तसंच एसेसाठीही, निबंधामध्येही हे महत्त्वाचं आहे. जर एन्व्हायरमेंटच्या संबंधित किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संबंधित जर एसे आला तर. तुम्हाला या प्रकारचा अजूनही डाटा स्टॅट्स पाहिजे असतील तर दिस इज माय बुक स्ट्रेंथन युअर आर्ग्युमेंट. या बुकमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे 500पेक्षा जास्त जो डाटा स्टॅट्स आहे रिसेंट मागील 6 महिन्यातला, तो इथे मिळून जाईल. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट.